रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून विवेकनिष्ठेची मूर्ती नावाचा लेख. विवेकनिष्ठा हा एक दिव्य शाप आहे. तो ज्याच्या भाळी लिहिला जातो त्याला नीलकंठाप्रमाणे हलाहल प्यावे लागते. श्रीकृष्णाप्रमाणे कुरुक्षेत्र लढवावे लागते. येशू ख्रिस्ताप्रमाणे क्रूसावर चढावे लागते. तुकारामाप्रमाणे नित्य अंतर्बाह्य युद्धाचा प्रसंग अनुभवावा लागतो आणि आगरकरांप्रमाणे आपलीच प्रेतयात्रा आपल्या डोळ्यांनी पाहावी लागते. विवेकाची ज्योत अंतरात फुलवावी आणि तिच्या दाहकतेने नसांतील रक्त शुष्क व्हावे, अस्थींचा भडका उडावा, बुबुळे करपून जावी आणि पाहता पाहता उभारलेल्या संसाराची राख रांगोळी व्हावी, असा नको नकोसा वाटणारा अनुभव कितीकांचा आहे. 5000 वर्षापूर्वी मृत्यूचा शोध घ्यायला निघालेल्या नचिकेत्यापासून तो काल परवा हृदयांतून वंदे मातरम उमलत फुलत असताना फासाच्या फळीवर चढणाऱ्या वीरांपर्यंत. आणि तरीही जगातली शहाणी माणसे विवेकाची कास धरतात, कारण विवेकामुळेच प्राणांची प्रतिष्ठा होते, सिद्ध होते, असा साऱ्यांचा अनुभव आहे. विवेक हे जीवनातील श्रेयाचे महाद्वार आहे. विवेक, विराग आणि विमुक्ती ही समग्र जीवनाचे भूमिदान मागणाऱ्या वामनाची 3 पावले आहेत. लौकिकात अलौकिकाचा, सीमेत असीमाचा, देहात विदेहाचा आणि मनातच उन्मनीचा अनुभव प्राप्त करून घेण्यासाठी विवेकाइतके समर्थ साधन दुसरे नाही. ही विवेकाची ज्योत 3 शतकांपूर्वी एका अजाण मुलीच्या हृदयात पेटली आणि आश्चर्य म्हणून एकदा पेटलेली ती ज्योत तिने 5 तपांएवढ्या जीवनकालात विझू दिली नाही. तिने त्या भडकत्या ज्योतीला अखंड तेवती ठेवण्यासाठी आपल्या रक्ताचे तेल पुरवले आणि क्रमाक्रमाने कापराप्रमाणे दिपणारे अपार्थिव बनणारे जीवन त्या ज्योतीच्या प्रकाशात विलीन केले. त्या मुलीचे नाव बहिणाबाई. इसवी सन 1628 मध्ये वेरूळजवळच्या देवगावी एका ब्राह्मण कुटुंबात तिचा जन्म झाला. ती 4-5 वर्षाची असताना तिचे शिऊरच्या एका 30 वर्षाच्या बिजवराशी लग्न झाले. ज्या वयात लुटुपुटीचा संसार मांडण्याचेही ज्ञान नसते, त्या वयात ती संसारी बनली. लग्न होऊन 3 वर्षे लोटतात न लोटतात तोच भाऊबंदकीच्या प्रकरणावरून तिचे वडील आऊजी कुलकर्णी संकटात सापडले. त्यांनी त्या प्रसंगी आपल्या जावयास रत्नाकर पाठकास बोलावून घेतले. परिस्थिती आटोक्यात येण्यासारखी नाही असे पाहून रत्नाकर पाठकाने आपल्या सासू-सासऱ्यांना बरोबर घेतले आणि कोणताच निश्चित मार्ग समोर नसताना घरदार सोडून त्यांनी भ्रमंती सुरू केली. यावेळी बहिणाबाई केवळ 8-9 वर्षाची होती. सर्वांगी फुलू लागण्याच्या क्षणीच जीवनाची पडझड सुरू झाली. प्रवरासंगम, नरसिंगपूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर असा त्यांचा निर्हयतूक प्रवास सुरू झाला. समाजाचे दातृत्व हेच निर्वाहाचे साधन अशा अवस्थेत हे प्रवासी बिऱ्हाड कोल्हापूरस आले. तेथे निरंभट नामक एका ब्राह्मणाच्या ओसरीवर त्यांनी वसती केली. रत्नाकर पाठकाने तेथे भिक्षुकी आणि ज्योतिषी वृत्ती सुरू केली आणि या कुटुंबास काहीसे अस्थिर स्थैर्य प्राप्त झाले. परंतु या स्थैर्याला सुरुंग लावणारी संकटे ही धावत आली. कोल्हापुरात जयरामस्वामी वडगावकरांची कीर्तने सुरू झाली. 11 वर्षाची बहिणाबाई नित्यकीर्तनाला जाऊ लागली. संकटकाळातील प्रवासात पंढरपुरात अनुभवलेले काही वेगळे क्षण जागे होऊ लागले.
त्या क्षणांच्या स्मृतींनी मनाचे स्थैर्य बिघडू लागले. तिथे ऐकलेल्या तुकोबांच्या अभंगांचा गंध इथे कोल्हापुरात असतानाही अस्वस्थ करू लागला. कीर्तनासाठी उभी असलेली जयरामस्वामीची सन्मूर्ती तुकोबांचे स्मरण घडवू लागली आणि आपण माणसात असूनही माणसांतून उठल्यासारखा विलक्षण अनुभव बहिणाबाईला जाणवू लागला. मनाच्या या एकाकीपणात तिला जगावेगळी सोबतही मिळाली. हिरमभटाला दान मिळालेली एक सवत्स धेनू त्याने दैवी संदेशानुसार आपल्या घरी उतरलेल्या रत्नाकर पाठकास देऊन टाकली. त्या गाईच्या वासराला बहिणाबाईचा लळा लागला आणि ते वेडे वासरू आपल्या आईला टाकून बहिणाबाईबरोबर घरीदारी साथ करू लागले. 12-14 वर्षांची बहिणाबाई त्याची आई बनली. कीर्तनाच्या वेळीही ते तिचा पिच्छा सोडिना. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. कीर्तनाला येणाऱ्या श्रोत्यांना हे सहन होणे शक्य नव्हते. माणसांची जागा अडवून एका पशूने कीर्तन श्रवणाची तंद्री साधावी हे त्या सर्वांना कसेसेच वाटू लागले. त्यांनी त्या वासराला मारहाण करून बाहेर काढले. ही घटना जयरामस्वामींना रुचली नाही. त्यांनी बहिणाबाईला आणि तिच्या लाडक्या वासराला जवळ आणले. वात्सल्याने त्याला कुरवाळले. परंतु हे बहिणाबाईचे वासराविषयीचे आणि जयरामविषयीचे बहिणाबाईंविषयीचे वात्सल्य अनेक परमार्थप्रवण श्रोत्यांना आक्षेपार्ह वाटले. त्यापैकी एका मीराबाई नामक स्त्रीने रत्नाकर पाठकाचे कान भरविले. त्या दिवशी बहिणाबाई घरी येताच रत्नाकर पाठकाने त्या कोवळ्या मुलीला निर्दयपणे मारले आणि एका बंद खोलीत बांधून ठेवले. बहिणाबाईची ही भयंकर अवस्था पाहून गोठ्यातील गायवासरू अस्वस्थ झाली. त्यांनी चारापाणी वर्ज्य केले. ही पशूंची सद्वृद्धता पाहून रत्नाकर पाठक वरमला आणि त्याने पत्नीला मोकळे केले. आणिले जवळी गाय वात्सापासी उंबरिली जैसी पुत्र माता, आपण देखिले वत्स आणि गाय, म्हणे प्राण जाय तरी बरा, बहिणी म्हणे तया तृणपाणी पाजी, न घेती ते माझी थोर माया. अशा या विकल मनस्थितीत त्या बहिणाबाई वेड्या वासराने अश्रूंच्या सरी वाहवीत देह ठेवला. आणि त्या दुःखभराने बहिणाबाई बेशुद्ध पडली. 4 दिवसांनी ती शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच समोर दिसले ते नित्याचेच जग. माता, पिता, पती, उपऱ्या घराच्या भिंती, वासरा वेगळी गाय, तिच्या गळ्यातील दावे पाहता पाहता तिची दृष्टी आतल्या आत मुरली. तिथे एक वेगळेच जग घुमारू लागले. नसांतून वाहणाऱ्या लाल रक्ताची क्षणात स्रोतस्विनी इंद्रायणी बनली. रोमारोमातून तरुवेली फुलाफळांनी डवरल्या. इंद्राणीच्या अमृत स्पर्शाने धुंदावलेला वारा श्वसनातून भिरभिरू लागला आणि हृदयाच्या रावळातून स्पंदनांबरोबर टाळांचा ध्वनी घुमू लागला. त्या मागोमाग तुकोबांचे अनिवार्य आवाहनही घुमू लागले. संकोचिनी काय झालीस लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. त्या आवाहनाचा वेध घेत तिने आपल्याच हृदयाच्या गाभारात डोकावले. तो तिला दिसून आले. जयाची या पदे होतसे विश्रांती, तेची देहाकृती विठ्ठलाची. विठ्ठलासी तया नाही भेदभाव, ऐसे माझे मन साक्ष आहे. पांडुरंग तुका, पांडुरंग तुका, वेगळीच देखा होय केवी. कलियुगी बौद्धरूप धरी हरी, तुकोबा शरीरी प्रवेशला. पण कोण हा तुकोबा? माणसांतून उठलेला एक क्षुद्र. स्वप्नातील दर्शनाचा वृत्तांत प्रकट झाल्याबरोबर तुकोबाची ओळख पतीने अशी करून दिली.
बहिणाबाईच्या अलौकिकत्वाच्या जाणीवेमुळे तिचा वाढू लागलेला लौकिक आणि तिच्या अंतरात उफाळलेली शूद्र तुकयाची ओढ यामुळे रत्नाकर पाठक भडकून उठला. त्याच्या पुरुषी अहंकाराला आणि पतित्वाला हे जणू आव्हान होते. त्याला बहिणाबाईंच्या वर्तनात मानसिक व्यभिचाराचा भास होऊ लागला. कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी, बिघडली पत्नी काय करू. कैचा जयराम कैचा पांडुरंग, माझा झाला भंग आश्रमाचा. पाषाण विठ्ठल स्वप्नांतील तुका, प्रत्यक्ष का सुखा अंतरावे. पतीचा प्रश्न हा असा रोखठोक होता. पत्नीच्या वर्तनाची याहून वेगळी संगती त्यांच्या अनुभवा कक्षेत असूच शकत नव्हती. बहिणाबाईंच्या हृदयात एक विचित्र संघर्ष सुरू झाला. 17व्या शतकातील ती एक ब्राह्मण स्त्री, वय लहान, आईवडील, पती यांच्यासह परागंदा जीवन नशिबी आलेले आणि रूढ पातिव्रत्याला बाधा आणणाऱ्या लौकिकावेगळ्या मनाच्या ओढी. आपले वर्तन सहन न करण्यात पतीची तरी काय चूक. प्रचलित नीतिकल्पना सांगतात, पती हाच स्त्रीचा गुरु, पती हेच तिचे सर्वस्व. त्याच संस्कारात तिचे मन घडलेले आणि तरीही ते मन तडजोडीला तयार होईना. आतली ओढ आतच जिरवण्यास राजी होईना. पातिव्रत्याचे अपरिहार्य व्रत आणि स्वप्नदृष्ट शूद्र गुरूची ओढ, यातून काय निवडावे. प्रपंच परमार्थाचे नाते अहीन कुलांसारखेच आहे काय. प्रवृत्ती निरासा वाचून निवृत्तीचा उदय होणार तरी होणार नाही काय. पतिविषयक अनुरक्ती हृदयातून निरस्त केल्याशिवाय परमार्थाप्रवण विरक्ती संभवनी नाही काय. अशा शेष प्रश्नाच्या सहस्त्र जीवा तिला दंश करू लागल्या. मी ब्राह्मण आणि तुकोबा शूद्र, याचा अर्थ काय. जीव, देह, वर्ण, याती, बुद्धी, वैभव, कर्म यांतील कोणत्या कसोटीमुळे ब्राह्मणत्व वा शूद्रत्व प्राप्त होते. वास्तविक सर्वांठायी जीव सारिखाची एक, पशुपक्षी देख चांडाळादी. देह हे सर्वांचे एकची जाणीजे. पंचभूते सहजे सर्वाठायी. श्वेत तो ब्राह्मण, क्षत्रिय आरक्त, वैश्यवर्ण पीत नाही ऐसे, कृष्णवर्ण शूद्र नाही ऐसा भेद आयुष्याचा बांध सारिखाची. कैवर्त पोटी व्यास तो जन्मला, विश्वामित्र झाला क्षत्रिणीचा. म्हणो जरी आता ब्राह्मण पंडिता, न माने तत्वता मनातेही. क्षत्रिय शूद्र शूद्र क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मणादी सर्व, पांडित्य अपूर्व करीती सर्व. आता म्हणो जरी कर्म ते ब्राह्मण, चहूवर्णी जाण कर्म आहे. हे विवेक वैभव 17व्या शतकातील एका स्त्रीने निर्माण केले आहे. तिच्या जीवनातील एका दारुण आंतरिक संघर्षातून हे विवेकवैभवाचे नवनीत उसळले आहे. परंतु ब्राह्मण शूद्रतेच्या रूढ कसोट्या विवेकशून्य असल्याची मनोमय ग्वाही तिच्या विवेकनिष्ठेने देऊनही समस्या सुटली नाही, तर ती अधिक तीव्र झाली. तुकोबांचे गुरुत्व हे शूद्र आहेत. तुकोबांचे गुरुत्व ते शूद्र आहेत म्हणून पत्करू नये, या निषेधात अर्थ नाही. इतकेच यातून निष्पन्न झाले. प्रपंच पत्करलेल्या एका स्त्रीने परमार्थाच्या ओढीला विरोध करणाऱ्या पतीचा त्याग करून स्वेच्छा साधना आचरावी काय, असा मूलभूत प्रश्न शिल्लकच राहिला. पतीच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा अव्यवहार्य तर मुळीच नव्हत्या. बहिणाबाईने भावबळाने पतीला जिंकायचा, साधनानुकूल बनवायचा निश्चय केला. आपल्या विवेकनिष्ठेशी प्रतारणा न करता साधना सुगम कशी करता येईल, याचा तिला शोध लागला. सर्व जगाविषयी प्रेमभावना बाणावून
बाणवू पाहणाऱ्या परमार्थ साधनेला पतिविरोध विसंगत असेल असे तिला प्रामाणिकपणे वाटले. घर सोडून जाऊ पाहणाऱ्या व मनस्तापाने आजारी पडलेल्या पतीची तिने रात्रंदिवस सेवा केली आणि अखेर तिच्या भावबळाचा उपेक्षित विजय झाला. नंतर साधनापथावरील सहप्रवासी म्हणून ती दोघे देहूला आली. तुकोबांच्या दर्शनाची चिरवांछित इच्छा तृप्त झाली. रावळातील आनंद ओवरीत 3 दिवस अखंड ध्यान केल्यावर अंतरीची दृढता अधिक बलिष्ठ बनली आणि मग मंबाजी सारख्यांच्या विरोधांनीही ती शबिलीत झाली नाही. या बलिष्ठ दृढतेमुळेच बहिणी म्हणे, तुझ्या बापाचे गाठोडे वेचे का रोकडे भेटी देता, असा परमात्म्यास जाब विचारण्याचे मनोधैर्य तिला प्राप्त झाले. तिने तुकोबांच्या अमृतवाणीचे अखंड पान केले. अक्षरभुजांनी आलिंगन देणाऱ्या निर्गुण निराकाराची ती अनंत दर्शने ज्ञानेश्वरीच्या ओवी ओवीत अनुभवली आणि कृतार्थ वर्तमानाच्या अखंड असीम सागरात भूतभविष्यांच्या सीमा विरवून टाकल्या. 6 तपांचे प्रदीर्घ जीवन पांडुरंगाच्या विराट रूपात विलीन करताना विवेक हाच त्या ब्रह्मरूपिणीचा पथप्रदर्शक होता. विवेक सांगाती जयासी जोडला, थारा तो मोडला पातकांचा, तो आम्ही विवेक केलासे कैवारी, मना तुझ्या करी कोण चिंता, बहिणी म्हणे मना विवेक हा खरा, तुझिया व्यापारा कोण पुसे. निजबोधाचा डमरू गमविणारा विवेक भैरव तिच्या तनामनात नित्य संचार करीत राहिल्यामुळेच ती अहंकारशून्य आत्मगौरवाचा उद्घोष करू शकली. प्रपंच परमार्थ चालवी समान तिनेच गगन झेलिले. तिने प्रपंच आणि परमार्थ समानतेने चालवून तळहातावर गगन झेलण्यासारखा चमत्कार घडवून दाखविला. तुकोबांकडून परमबोधाचे रत्नभांडार प्राप्त करून बहिणाबाईने देहू गाव सोडले तेव्हा ती केवळ 22 वर्षांची होती. या 22 वर्षाच्या वयात तिने भक्तीच्या वाटेवर केवढा प्रवास केला होता. तुकोबांच्या प्रभावळीत बहिणाबाई इतकी योग्यता निळोपा वाचून अन्य कोणीही दाखविली नाही. तिचे विवेकबळ, तिचा निग्रह, तिचे शुद्ध आचरण, तिची निस्सीम गुरुभक्ती आणि ईश्वरप्राप्तीसाठी सारे जीवन पणास लावणारे तिचे असाधारण भक्तिवेड यामुळे अवघ्या 22 वर्षाच्या अवधीत तिने आपले जीवन परमेश्वरी स्पर्शाने दिव्य बनवले. तुकोबांच्या अनुभवाचे आणि वाणीचे सर्व वैभव तिने प्राप्त केले आणि गुरुकृपाप्रसादाने प्राप्त झालेल्या रसरशीत कवित्वाच्या सुवर्णसूत्रात ते गुंफूनही टाकले. बहिणाबाईची अभंगवाणी विवेकाचे वैभव लिहिलेली आहे. अनुभवाने अंतर्बाह्य रंगलेली आहे आणि ज्ञानाच्या प्रकाशाने उज्ज्वल बनलेली आहे. तिच्या 600-700 उपलब्ध अभंगांतील प्रत्येक अभंग म्हणजे मराठी शारदेचा आनंदमय उद्गार आहे. देहू ओलांडल्यावर बहिणाबाई शिऊर येथे येऊन राहिली. तेथे तिने 50 वर्षाचा प्रदीर्घ काळ स्वानंद सरोवरी विहार करण्यात व्यतीत केला आणि अत्यंत कृतार्थतेने देह ठेवला. आपली अभंगगाथा पुढिलांच्या हाती देऊन तिने महासमाधी स्वीकारली. या गाथेतील प्रत्येक अभंग हा बहिणाबाईंच्या कीर्तीची अभंगता गरजून सांगत आहे. तिचे अभंगात्मक आत्मचरित्र आणि जन्मजात श्रेष्ठतेच्या भावनेचे उन्मूलन करणाऱ्या निषदावरचे अभंगभाष्य मराठीला भूषणभूत होऊन राहिले आहे. बहिणी म्हणे
ब्रह्मी नांदे तो ब्राह्मण, यातीसी प्रमाण नसे तेथे, असा तिचा समतेचा सांगावा आहे. तुकोबांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यामुळे होणारा विरोध मोडून काढण्यात आणि त्यासाठी वज्रसूचिकोपनिषदांचे वैचारिक अधिष्ठान वापरण्यात बहिणाबाईने जे असाधारण मनोधैर्य प्रकट केले ते महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातही अग्रमानाने नोंदवायला हवे. लेख समाप्त.